नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बकलिंग लोड। तर बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये जेव्हा तुम्ही थेरी ऑफ कॉलमचा स्टडी करतात तर त्यावेळेस तुम्ही युलर्स थेरीचाही स्टडी करत असतात आणि युलर्स थेरीचा वापर करून आपण लॉंग कॉलममध्ये असणारा जो काही बकलिंग लोड असतो तो लोड आपण फाइंड आउट करत असतो। तर ह्या बकलिंग लोडलाच मित्रांनो क्रिपलिंग लोड, क्रिटिकल लोड किंवा युलर्स लोड अशा वेगवेगळ्या नावांनी याला ओळखलं जात असतं। एकदा यामध्ये एमपीएससीने प्रश्न विचारला होता की बकलिंग लोडला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जात असतं। तर लक्षात घ्या, बकलिंग लोड इज ऑल्सो नोन ॲज द युलर्स लोड, क्रिटिकल लोड, क्रिपलिंग लोड। तर ही त्याची वेगवेगळी नावं आहेत। तर हा जो काही लोड असतो हा लोड आपण कॅल्क्युलेट करत असतो बाय युजिंग युलर्स थेरी आणि हे फक्त अप्लिकेबल आहे लॉंग कॉलमसाठी, फक्त लॉंग कॉलमसाठी। तर युलर्सने काही बेसिक कंडिशन्स सुद्धा दिलेल्या आहेत कॉलमच्या सपोर्टसाठीच्या बेसिक कंडिशन आणि अकॉर्डिंग टू दॅट इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम, अकॉर्डिंग टू दॅट इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम। तर या थेरोटिकल इफेक्टिव्ह लेंथ जी काही आहे जे आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्टडी करत असतो तर त्यावरती नेहमी प्रश्न विचारले जात असतात। जेव्हा तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामची तयारी करताय तर त्यावेळेस तर मित्रांनो 100% यावरती प्रश्न विचारला जात असतो। एकतर हा प्रश्न स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधनं विचारला जाईल किंवा ज्यावेळेस तुम्ही आरसीसीचा स्टडी करणार म्हणजे IS 456चा यूज करणार त्याही वेळेस तुम्हाला रेकमेंडेड व्हॅल्यूज विचारल्या जातील किंवा जर का तुम्ही IS 800चा विचार करताय म्हणजेच काय स्टील स्ट्रक्चरचा तर तेव्हा सुद्धा तुम्हाला रेकमेंडेड व्हॅल्यूज विचारल्या जात असतील। तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया बकलिंग लोडच्या फॉर्म्युल्यापासून। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या। आता बघा, हा जो काही बकलिंग लोड आहे जो की युलर्सने दिलेला आहे इट इज ओनली अप्लिकेबल फॉर व्हॉट, लॉंग कॉलम। ते लक्षात घ्या, इट इज अप्लिकेबल फॉर लॉंग कॉलम आणि यालाच वेगवेगळी नावं काय, युलर्स लोड, क्रिटिकल लोड, क्रिपलिंग लोड। आणि याचा फॉर्म्युला जो असतो मित्रांनो तो फॉर्म्युला असतो बघा, बकलिंग लोड इज इक्वल टू पाय स्क्वेअर E into I minimum, E into I minimum divided by effective length square। अशा पद्धतीने आपण त्याला एक्सप्रेस करत असतो। याच फॉर्म्युल्याला मित्रांनो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहिलं जातं। जर का हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे याला जर का आपण त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे म्हणजे एरिया इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर त्याच्या टर्ममध्ये जर एक्सप्रेस केलं तर ह्या फॉर्म्युल्याला परत आपण वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि तो काय असतो तर लक्षात घ्या, पाय स्क्वेअर E इंटू एरिया डिवायडेड बाय सिलेंडरनेस रेशो। ओके, या फॉर्म्युल्याने सुद्धा आपण ह्या बकलिंग लोडला लिहित असतो, हे लक्षात घ्या। तर हा झाला बकलिंग लोडचा फॉर्म्युला जो युलर्सने दिलेला आहे। बट या फॉर्म्युल्यात जर तुम्ही डिनॉमिनेटरला बघितलं मित्रांनो तर डिनॉमिनेटरला आहे इफेक्टिव्ह लेंथ आणि ह्या इफेक्टिव्ह लेंथच्या कंडिशनवरती आपल्याला नेहमी प्रश्न असतात। तर युलर्सने 4 कॉलम कंडिशन्स दिलेल्या आहेत। सो अकॉर्डिंग टू द कॉलम कंडिशन किंवा एंड कंडिशन ऑफ दी सपोर्ट्स तर आपण काय करणार आहोत, इफेक्टिव्ह लेंथ, बकलिंग लोड आणि रेकमेंडेड व्हॅल्यूज ॲज पर दी IS 456 आणि ॲज पर दी IS 800 या सगळ्या गोष्टी आपण या स्लाइडवरती इथं डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी घेतो केस नंबर 1 ज्यामध्ये एक कॉलम आपण इथं शो केला आहे आणि त्या कॉलमचे दोघं एंड जे आहेत ते फिक्स सपोर्टने आपण इथं घेतलेत। तर बघा, हे एंड जे आहे दॅट इज फिक्स 1 फिक्स आणि हे एंड सुद्धा आहे फिक्स्ड। ओके, सो कॉलमचे बोथ एंड जे आहेत ते कशाने जॉईन केलेले आहेत, फिक्स सपोर्ट। सो कॉलम इज रेस्ट ऑन फिक्स सपोर्ट, टॉपलाही फिक्स आणि बॉटमला सुद्धा फिक्स। तर त्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथची जी व्हॅल्यू असते, थेरोटिकल इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू जी आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्टमध्ये यूज करत असतो ती असते बघा, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ ऑफ द कॉलम डिवायडेड बाय 2। ओके, ओरिजिनल लेंथ ऑफ द कॉलम त्यालाच आपण अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम म्हणतो L/2। यालाच आपण अशा पद्धतीनेही एक्सप्रेस करू शकतो 0.5 टाइम L। ओके, 0.5 टाइम L। बट ही व्हॅल्यू आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये यूज करतो ज्यावेळेस बकलिंग फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असेल। आता ह्याच कंडिशनला जेव्हा तुम्ही IS 456चा वापर करणार किंवा IS 800चा वापर करणार म्हणजे काय, RCC आणि स्टील स्ट्रक्चरमध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करणार तर या व्हॅल्यूला इफेक्टिव्ह लेंथच्या व्हॅल्यूला पर्पजफुली वाढवलं जातं आणि ही व्हॅल्यू असते मित्रांनो या ठिकाणी इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू 0.65 टाइम अनसपोर्टेड लेंथ। ओके, अशा पद्धतीने 0.65 टाइम दी अनसपोर्टेड लेंथ। कंडिशन नंबर 2 बघा मित्रांनो, कंडिशन नंबर 2 जी आहे तर त्यामध्ये एक एंड जे आहे ते आहे हिंज आणि दुसरं जे आहे ते आहे फिक्स्ड। ओके, सो बेस आहे फिक्स आणि टॉपला आहे हिंज सपोर्ट। तर त्या केसमध्ये जी इफेक्टिव्ह लेंथ आहे ती इफेक्टिव्ह लेंथ असते ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय √2। ओके, √2। सो अशा पद्धतीने आणि 1/√2 जो असतो त्यालाच आपण 0.707 असं एक्सप्रेस करतो। तर यालाच असंही लिहिलं जातं 0.7 टाइम L।
बरोबर. तर हे जे फॉर्म्युले मी इथे डिस्कस करतोय मित्रांनो, हे इफेक्टिव्ह लेंथचे फॉर्म्युले आहेत, विच इज बेस्ड अपॉन द एंड कंडिशन ऑफ द कॉलम. कॉलमची जे काही एंड कंडिशन आहे त्यानुसार हे बदलत असतात. आता हाच फॉर्म्युला जेव्हा तुम्ही RCC मध्ये किंवा स्टील स्ट्रक्चरमध्ये स्टडी करणार तर याला ह्या व्हॅल्यूला पर्पजफुली इन्क्रीज केली जाते आणि ती किती असते, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू 0.8 × L. सो ही झाली इफेक्टिव्ह लेंथ, रेकमेंडेड व्हॅल्यू. ओके, या इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू. नंतर पुढची कंडिशन आहे की एक एंड जे आहे दिट इज हिंज आणि हे सुद्धा हिंज. सो बोथ एंड जर का हिंज असेल मित्रांनो तर त्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू असते इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू द ओरिजिनल लेंथ, इज इक्वल टू द ओरिजिनल लेंथ किंवा अनसपोर्टेड लेंथ. आणि रेकमेंडेडच्या केसमध्ये सुद्धा इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू द ओरिजिनल लेंथ ऑर अनसपोर्टेड लेंथ. लास्ट की ज्यामध्ये एक एंड आहे फिक्स्ड आणि एक एंड आहे फ्री, तर यामध्ये इफेक्टिव्ह लेंथ असते, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू 2 टाइम दी ओरिजिनल लेंथ, 2 टाइम दी ओरिजिनल लेंथ. ओके, आणि रेकमेंडेड व्हॅल्यू सुद्धा इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू 2 टाइम दी ओरिजिनल लेंथ. तर नेहमी मित्रांनो एक प्रश्न जो आहे तो इफेक्टिव्ह लेंथवरती नेहमी फ्रेम होत असतो. तो क्वेश्चन स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधनं फ्रेम होऊ शकतो किंवा RCC किंवा स्टीलमधनं फ्रेम होऊ शकतं. तर या दोघांमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी तिथं वर्ड दिलेला असतो रेकमेंडेड व्हॅल्यू, तर त्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचा. रेकमेंडेड व्हॅल्यूज म्हणजेच काय की RCC स्टीलबद्दल विचारलेलं आहे अकॉर्डिंग टू द IS 456 और अकॉर्डिंग टू द IS 800 त्या व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. आणि ह्या व्हॅल्यूज ज्या असतात त्यालाच आपण म्हणतो थेरोटिकल इफेक्टिव्ह लेंथ ऑफ दी कॉलम. इट इज टोटली बेस्ड अपॉन द टाइप्स ऑफ सपोर्ट किंवा एंड कंडिशन ऑफ दी कॉलम. आता जाऊयात आपण बकलिंग लोडवरती. आता बकलिंग लोडचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो तुमच्या समोर लिहिलेला आहे, पण ह्याच फॉर्म्युल्याला मित्रांनो इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू जर का आपण चेंज करत गेलो तर हा फॉर्म्युला वेगवेगळ्या पद्धतीने मॉडिफाय होतो. बघा लक्षात घ्या. आता हा फॉर्म्युला मी इथे लिहितो, लक्षात घ्या. जर का ह्या इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू जर मी सबस्टिट्यूट केली बोथ एंड फिक्स असताना इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू काय L/2. तर या ठिकाणी जर मी L/2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर तिथे येणार L² डिवायडेड बाय 4 आणि तो 4 न्यूमरेटरला जाणार. तर इथं असणारा बकलिंग लोड काय असेल मग, बकलिंग लोड इज इक्वल टू 4 टाइम π² EI डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा बकलिंग लोडचा फॉर्म्युला बनेल जर का तुम्ही इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर. ठीक आहे, चला आता इथे इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू आहे L/√2. ही L/√2 व्हॅल्यू जर या ठिकाणी सबस्टिट्यूट केली मित्रांनो तर हा बकलिंग लोडचा फॉर्म्युला जो आहे पर्टिक्युलर ह्या फॉर्ममध्ये बनतो 2 टाइम π² EI डिवायडेड बाय L². दोघांमधला फरक समजून घ्या. हा जो फॉर्म्युला आहे तो एक्सप्रेस होतोय आता ओरिजिनल लेंथ ऑफ द कॉलममध्ये आणि हा आहे इन टर्म्स ऑफ द इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर हा अशा पद्धतीने इथं मॉडिफाय होतोय. नंतर या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ आहे, तर हा फॉर्म्युला ॲज इट इज राहणार, दॅट इज π² EI डिवायडेड बाय दी लेंथ ओरिजिनल लेंथ ऑफ द कॉलम. लास्टचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, लास्ट फॉर्म्युला जो आहे त्याला बघा या ठिकाणी 2 टाइम L आपल्याला डिनॉमिनेटरला सबस्टिट्यूट करायचं आहे, तर हा बनेल π² EI डिवायडेड बाय 4 टाइम L². तर ह्या अशा पद्धतीने बकलिंग लोडच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या मॉडिफाय होत जातात. तर तुम्ही बघू शकतात यामध्ये सगळ्यात जास्त बकलिंग लोड कुठे आहे, ज्यावेळेस कॉलमचे दोघं एंड कसे आहेत, फिक्स आहेत. म्हणजे हा कॉलम सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कॉलम आहे, कारण हा 4 टाइम बकलिंग लोड घेऊ शकतो. जर का हिंज कंडिशन असेल तर त्या केसमध्ये बघा π² EI/L आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये मित्रांनो हा 4 टाइम बकलिंग लोड घेऊ शकतो. याच्या कंपॅरिझनमध्ये ही कंडिशन 2 टाइम लोड घेऊ शकते. याच्या कंपॅरिझनमध्ये ही कंडिशन जी आहे 1/4 लोड घेऊ शकते. म्हणजे सगळ्यात वीक कॉलम कोणता आला तर केस नंबर 4, सगळ्यात स्ट्रॉंग कॉलम कोणता आला तर केस नंबर 1. तर यावरतीही मित्रांनो असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरचे प्रश्न विचारले जात असतात. तर अशा टाईपचे प्रश्न तुम्ही नक्कीच आता अटेम्प्ट करू शकतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला जर का याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकतात. मी बाजूला होतो, एक स्क्रीनशॉट याचा घेऊन टाका आणि येणाऱ्या सगळ्या एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण हा टॉपिक जो आहे सॉममधून पण याचे प्रश्न बनू शकतात, RCC प्रिस्ट्रेस किंवा स्टील स्ट्रक्चरमधनं सुद्धा याचे क्वेश्चन विचारले जात असतात. त्यामुळे या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या पाठही करून टाकायच्या आहेत. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि अशाच पद्धतीची जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.